नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र समुपदेशक श्याम विस्पुते आपलं पुनश्च या भागामध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, नैराश्य किंवा डिप्रेशन याचा तिसरा भाग आपण आज बघणार आहोत. नैराश्यावरती आपल्याला मात कशी करायची याच्याबद्दल आपण आज या ठिकाणी बोलणार आहोत. मित्रांनो, नैराश्याचे अनेक कारणं आपण बघितली, पण हे होऊच नये किंवा आलेलं असेल तर त्याच्यावर सहजपणे आपल्याला कशी मात करता येईल. तर अगदी सुरुवातीला जर आपण बघितलं तर सर्वात प्रथम मी पालकांना सांगेल की तुम्ही तुमच्या मुलांशी मुलींशी अतिशय प्रेमळपणाने वागा. त्यांच्या भावना समजून घ्या, त्यांच्या भावना दाबू नका किंवा त्यांचं बोलणं पूर्ण ऐकून घ्या. आणि एक सवय लावा घरामध्ये की किमान दिवसातून एकदा तरी त्यांच्यासोबत बसा, चर्चा करा. त्यांना काय हवं आहे, त्यांना काय वाटतं, काय करावंसं वाटतं किंवा काय आवडतं आहे, काय आवडत नाही आहे याच्याबद्दल त्यांच्याशी चर्चा करा. खेळीमेळीच्या वातावरणात त्यांच्याशी बोला की जेणेकरून त्यांना आईवडील हे विलन न वाटता आईवडील हे आपले खरे मित्र आहेत अशी परिस्थिती आपल्या घरामध्ये निर्माण करा. असं जर झालं तर मुलं बाहेर जाऊन जे मित्रांमध्ये शेअर करतात ते सर्वप्रथम आपल्या आईवडिलांजवळ शेअर करतील आणि घरामध्ये जे नैराश्याचं वातावरण येऊ घातलेलं आहे त्याचा निचरा होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मुलांना सगळ्यात अगोदर कुठल्याही प्रकारचं दडपण घेऊ नका म्हणून त्यांना त्यांचं प्रबोधन करायला शिकवा की जी गोष्ट आपल्या हातात नाही ती उगीचच तिच्यासाठी आकांतांडव करण्यात आपल्याला मजा नाही. किंवा तू तुझ्या पद्धतीने भरपूर केलंस, जे मिळाले ते तुझ्या मेहनतीचे मिळालेलं आहे आणि याच्यात तू खुश राहा, आम्ही देखील त्याच्यामध्ये खुश आहोत अशी भावना ज्या वेळेला पालक विद्यार्थिनींसमोर बोलून दाखवतील त्यावेळेला त्या मुलांना तुमचा अभिमान जरूर वाटेल. त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये वावरत असताना आपली कुवत काय आहे किंवा आपलं क्षमता काय आहे हे प्रत्येकाने ओळखून त्या पद्धतीने जर आचरण केलं तर मला वाटत नाही की विद्यार्थ्यांना त्याबद्दल कुठल्याही प्रकारचं नैराश्य येईल. कारण समाजामध्ये जो तो पुढे जाण्यासाठी धडपड करत असतो आणि अशा रेसमध्ये आपण न पडणं हे अधिक चांगलं असतं. कारण एकदा तुम्ही रेसमध्ये गेले किंवा स्पर्धेमध्ये उतरले तर मग प्रत्येक गोष्ट जिंकण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असतात आणि मग त्यावेळेला तुम्ही हारतात, त्यावेळेला नैराश्य येत असतं. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळेला मुलांना नोकऱ्या मिळत नाहीत, आर्थिक चणचण भागते, त्यांनी प्रचंड पदव्यासुद्धा मिळवलेल्या असतात पण योग्य मनासारखी नोकरी मिळत नाही, नैराश्य येतं. अशा वेळेला घरातून पालकांचासुद्धा सपोर्ट मिळत नाही. मग अशा वेळेला पालकांनी जर त्याला उद्योगधंद्याकडे वळवलं किंवा त्याच्याकडनं जास्त अपेक्षा न करता तू सुरुवात कर, आम्ही तुझ्या पाठीमागे आहोत, तू यशस्वी होशील असं जर त्याला पॉझिटिव्हने सांगायचा प्रयत्न केला तर तो मुलगा उद्याचा यशस्वी उद्योजक होऊ शकतो आणि अशा पद्धतीने नैराश्यावर आपण मात करू शकतो. बघा, अनेक मोठे लोकांचा जर आपण इतिहास बघितला, अगदी गुलजारांचा इतिहास आपण बघा, लता मंगेशकरांचा इतिहास आपण बघा, सचिन तेंडुलकरांचा आपण विषय बघा, हे मुलं काय होते किंवा हे महान लोक काय होते, हे काही खूप शिकलेले नव्हते पण त्यांनी जगामध्ये आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवला. कारण त्यांना त्यांच्या घरातून प्रचंड प्रतिसाद लाभला, त्यांचा भावनांचा त्यांच्या विचारांचं समर्थन केलं गेलं आणि म्हणून त्यांनी यशाची शिखर पादाक्रांत केली. मित्रांनो, नैराश्यावरती मात करणं अतिशय सोपं आहे, आलं लक्षामध्ये. तर त्या पद्धतीने तुम्ही ह्या छोट्या गोष्टींचा उपाययोजना जर केली तर मला नाही वाटत की नैराश्य कोणाला येईल. आपल्या घरामध्ये नैराश्य घालवायचं असेल तर त्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या घरामध्ये सकारात्मक करा, सगळ्या गोष्टी सकारात्मक पद्धतीने स्वीकारा. नैराश्य तुमच्यापासून प्रचंड प्रमाणात दूर पळेल. तुर्तास एवढेच. धन्यवाद.